नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. कारण कंपनी तर आता 15 कोटी रुपयांना विकत घेतलेली आहे. राणी आणि इंद्राचा दणक्यात गृहप्रवेश होणार आहे आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट घडणार आहे, ती म्हणजेच आता महाडिक इंडस्ट्रीजची मॅनेजिंग डायरेक्टर असणार आहे, ती म्हणजे ॲडव्होकेट राणी इंद्रजीत महाडिक. हे जेव्हा आता सगळ्यांच्या समोर इंद्रा सांगणार आहे, तेव्हा मात्र उर्मिला आणि त्याचबरोबर विक्रांत यांची तर वाट लागणार आहे, पण त्याचबरोबर तनया देशमुख हिची सुद्धा वाट लागणार आहे. कारण तिला असं वाटत होतं की आता लवकरच आपण इंद्राला या सगळ्या गोष्टींमधून मिळवू शकतो, पण ती सुद्धा चांगलीच तोंडावर पडणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया. तर उर्मिला आणि विक्रांत दोघंही खुश असतात. उर्मिला विक्रांतला म्हणते की विक्रांत, तुझी इच्छा तर पूर्ण होणार आहे, काळजी करूच नकोस, तुझी इच्छा पूर्ण होणार आहे असं ती आवर्जून सांगते. आणि तेव्हा मात्र इकडे ती सगळ्यांकडे जाते, म्हणते माझ्या पद्धतीनं आता त्यांचं स्वागत करते असं म्हणत त्या दोघांकडे गेलेले असते, त्यांचं स्वागत करण्यासाठी गेलेले असते. आणि नेमकं त्याच वेळेस घडतं असं की राणी जेव्हा तिथे असते आणि ती राणीला त्याचबरोबर आबांना म्हणते की मग काय, बरं रडायची भरपूर तयारी ठेवा, म्हणजे आमची तर इच्छा होतीच तशी, पण तुमची लायकी नाहीये, तुम्ही भिकारी लोक आहात आणि तुम्ही ते ऑप्शनसाठी आलाय. बरं बरं ठीक आहे, चला, म्हणजे तुमच्या समोर तुमची कंपनी आता तुमची राहणार नाहीये, ही गोष्ट पाहण्यात खरी मजा असणार आहे. तेव्हा उर्मिला म्हणते की आबासाहेब महाडिक, आता रडायची तयारी ठेवा, मोठ्याने रडा बरं का, जेव्हा कंपनी तुमच्या हातातून जाणार आहे ना तेव्हा मोठ्याने रडा, सगळ्यांना ऐकायला गेलं पाहिजे असं ती सांगत असते. तेव्हा आबा इकडे इंद्राला म्हणतात की आज खरं तर आपल्या कष्टाची, आपण आजपर्यंत गाळलेल्या घामाची परीक्षा आहे, कोण जिंकते बघूया, त्यांचा इगो का आपण आजपर्यंत केलेलं कष्ट. आज मी घाम गाळून ही कंपनी, ही फॅक्टरी उभी केलेली आहे, त्यामुळे मला बघायचंय नक्की काय होतंय असं इकडे तो सांगत असतो. तेव्हा मात्र इंद्रा म्हणतो की आबा काळजी करू नका. मग आता पहिली अमाऊंट येते, ती म्हणजे 3 कोटीची. म्हणजे ऑप्शनला सुरुवात झाली आहे, सगळे जमलेले आहेत आणि ऑप्शनला सुरुवात झाल्यानंतर पहिली बोली लागते 3 कोटीची. मग 3 कोटी 1, 3 कोटी 2 आणि आबा सांगतात की 3.5 कोटी. मग आता सगळेजण पाहत असतात आणि सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो प्रेक्षकांनो उर्मिला आणि विक्रांत या दोघांना. कारण आबासाहेब महाडिक हे कसं काय ऑप्शन करणार आहेत हा प्रश्न पडलेला असतो आणि ती मात्र त्यांच्याकडे पाहत असतात. त्याच वेळी आबा मात्र म्हणत असतात की हो. मग आता पुढे एक जण 4 कोटी बोलतं, मग पुन्हा आबा बोलतात, आबांचा आकडा येतो आणि आबा सांगतात ते म्हणजे 4 कोटी, 4.5 कोटी असं चालू होतं. 6 कोटीपर्यंत हा आकडा जातो. मग आबांनी त्या एका व्यक्तीला आपलं घर विकायचं ठरवलेलं असतं आणि ती व्यक्ती मग आता म्हणते की नाही आबा, माफ करा, याच्या पुढे मी नाही बोलू शकत आहे, कारण माझ्या आवाक्यातच नाहीये ती गोष्ट असं म्हणत आता ती व्यक्ती तिथून जायला निघते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की आता काय करायचं. आता मात्र विक्रांत आणि उर्मिला या दोघांच्याही तोंडावरती हसू असतं, त्या दोघांनाही आनंद झालेला असतो. त्यांना असं वाटत असतं की चला, आपल्या मनाप्रमाणे गोष्टी झालेल्या आहेत आणि ते दोघंही खुश असतात. चला, 6 कोटी, 6 कोटी, 6 कोटी 1, 6 कोटी 2, पुढचा व्यक्ती सांगतो 7 कोटी. आता फायनली 7 कोटीपर्यंत आता या फॅक्टरीची किंमत गेलेली असते. त्यानंतर आता पुढचा नंबर लागतो. पुढच्या नंबरमध्ये आता पाहायला मिळतं ते म्हणजे की आता आबा आणि सगळे तिथं शांत असतात, इंद्रा शांत असतो. मग आता 7 कोटीपर्यंत बोली लागते, त्यानंतर 11 कोटी, त्यानंतर 12 कोटी, 12 कोटी 1, 12 कोटी 2 आणि पहाटी मागून एक आवाज येतो, तो म्हणजे 15 कोटी. आता 15 कोटी डायरेक्ट आकडा वाढलेला असतो. इकडे विक्रांत आणि उर्मिला या दोघांनाही आनंद झालेला असतो. फायनली ते दोघं खुश झालेले असतात. 10-12 कोटीपर्यंत मिळतील अशी अपेक्षा होती, पण आता त्यांच्यासाठी 15 कोटीपर्यंत हा आकडा गेलेला असतो. उर्मिला म्हणते चला, आणि मग तिथे तनया देशमुख येते आणि तनया देशमुख येऊन तिथे खुर्चीवरती बसते. अगदी कॉन्फिडेंटली ती बसलेली आहे. हे सगळेजण पाहत असतात की आता पुढे काय होणार आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळेस घडतं असं की एवढं सगळं झालेलं असतं आणि मग मात्र हे सगळेजण पाहत असतात. काहीही झालं तरीही
आतापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्यावरून क्लिअर होत असतं. मग आता 15 कोटीच्या पुढे कोण आहे का हे विचारलं जातं, पण कोणीच नसतं. इकडे उर्मिला म्हणते चला 3 कोटी फायदा झालेला आहे. आता 15 कोटी ही अमाऊंट तनयाने टाकलेली आहे चेकवरती. चेक तयार झालेला असतो. कोणी आहे का वारंवार विचारलं जातं, पण नाही. पुढची व्यक्ती कोणीच नसते, त्यामुळं फायनली डील कम्प्लीट होतं. पण इकडे विक्रांत मात्र म्हणत असतो की हिला कुठेतरी मी पाहिल्यासारखं वाटतंय. मी नक्की कुठं पाहिलंय हिला, हा प्रश्न त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तो मात्र म्हणत असतो की नाही, मला विचार केला पाहिजे, नक्की मी हिला कुठं पाहिलंय, हा विचार तो करत राहतोय. आणि तेव्हा मात्र तनयाने इकडे चेक लिहिलेला असतो. आणि मग तनया म्हणते की चला, तेव्हा तो सांगतोय की तुम्हाला काय. आणि मग त्यांच्या फॅक्टरीतला जो एक मॅनेजर आहे त्याला बोलवलं जातं आणि चहा पाणी सरबत वगैरे सगळी व्यवस्था करा. तेव्हा तनया सांगते की नाही, मी ज्या कामासाठी आले ते काम आधी झालं पाहिजे. तेव्हा तो म्हणतोय की नाही, ते तर होईलच, पण कसं माहितीये का, ती म्हणते पेपर्स हवेत. पेपर्स म्हटल्याबरोबर उर्मिला येते आणि सांगू लागते की मी उर्मिला महाडिक, मी विक्रांत महाडिक यांची बायको, असं म्हणत स्वतःची ओळख करून देते. आणि विक्रांत म्हणत असतो की हिला कुठंतरी पाहिलेलं आहे, पण विक्रांतला आठवतच नसतं. ऑब्विसली ती इंद्राची मैत्रीण आहे. आणि तेव्हा म्हणजे इंद्राची मैत्रीण नाही तर इंद्राची गर्लफ्रेंड आहे. आणि ऑब्विसली हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा तो येतो आणि म्हणतो, ती म्हणते कुठे मॅटर करतं. आत्ता तो म्हणतोय की मला असं वाटतंय की ह्या कंपनीचे जे ह्या फॅक्टरीचे ओरिजिनल पेपर्स हे आहेत ते तुमच्या हातात देताना ते या कंपनीच्या रिअल ओनरकडून तुमच्याकडे देण्यात यावे असं मला वाटत आहे, असं सांगितलं जातं. मग मात्र ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा सगळेजण तिथं असतात. मालती, आबा, त्याचबरोबर रत्ना काकू, अजित सगळेजण तिथं असतात. आणि ती म्हणत असतो की चला आता आबांनीच हे पेपर दिले पाहिजेत असा हट्ट केलेला असतो. आणि मग मात्र मालती म्हणते काय चाललंय रे, जरा तरी लाजायला शिक. त्याच वेळी रत्ना काकू आणि अजित म्हणतो की दादा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू एवढ्या खालच्या थराला जाशील, असा विचार करशील असं मी स्वप्नातही ठरवलेलं नव्हतं, मला वाटलं नव्हतं. पण जे काही करत आहे ते खूपच विचित्र आहे असं सगळ्यांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र विक्रांत म्हणत असतो की आता ही फॅक्टरी माझ्या ताब्यात आहे, त्यामुळं या फॅक्टरीचं काय करायचं आणि कसं करायचं ते मी ठरवणार आहे. ते ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणालाही नाही, असं तो सांगत असतो. सगळेजण तिथं असतात आणि तो म्हणतो की आता मी फॅक्टरीचा मालक आहे, त्यामुळं मी हा डिसिजन घेतलेला आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता ती सांगते की ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, मग आता ह्या फॅक्टरीचा रिअल ओनर जो आहे त्याच्याकडे हे पेपर दिले जातील, बरोबर आहे ना, असं म्हणत तिने आता बोट केलेलं असतं, ते म्हणजे इंद्राकडे. सगळेजण पाहत असतात, म्हणजे आता ह्या फॅक्टरीचा रिअल ओनर कोण आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. त्यावेळेसच तिने इंद्राकडे बोट केलेला आहे आणि इंद्राला सांगत असते. इंद्रा मात्र आता अवाक होतो आणि त्याच्या लक्षात येतं. तिनं सांगते की काल सॉफ्टवेअरचा जो प्रॉब्लेम झालेला होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आणि त्याची ही अमाऊंट आहे. म्हणजे फायनली इंद्राला आता ती त्याच्या कामाचं फळ मिळालेलं असतं आणि त्याच्या कामाची पोचपावती मिळालेली असते. आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे घडलेल्या असतात. आता इंद्रा, राणी सगळे खुश होतात आणि मग आधी गृहप्रवेश करायचा तो राहिलेला असतो, त्यासाठी सगळे एकत्र जमतात. मग आता पाहायला मिळतं ते म्हणजेच की राणीचा गृहप्रवेश सुरू असतो. आणि राणी मात्र आता राणीनं उखाणा छान घेतलेला असतो की ती म्हणते जोपर्यंत इंद्रा राणीची जोडी एकत्र आहे तोपर्यंत ती भल्या भल्यांची वाट लावणार आहे. आणि स्वतः मालती राणीचं औक्षण करते, म्हणजे इंद्राने ठरवलेलं असतं त्या पद्धतीने. इतके दिवस ही गोष्ट घडलेली नव्हती आणि आता मालतीला सुद्धा आपल्या सुनेचं कौतुक वाटत असतं. त्यानंतर इंद्रा आणि राणी आता कंपनीत जायला निघतात. सगळे घरातले आलेले असतात. आणि त्याचबरोबर कंपनीत गेल्यानंतर इंद्रा सांगतो की आज मी एक अनाउन्समेंट करत आहे, या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरपदी मी हुकमाच्या राणीला तिथे बसवत आहे, तिला ते पद देत आहे, असं तो सांगतो. राणी म्हणते की नाही मला नको आहे. तेव्हा इंद्रा म्हणतो की मी असंच दिलेलं नाहीये, तर तू ते पद डिझर्विंग करते, तू त्याच्या कॅपेबल आहे म्हणून तुला हे दिलेलं आहे, असं सांगितलेलं असतं. तेव्हा राणी मात्र पाहतच राहते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इंद्रा आणि राणी दोघंही खुश असतात. पण ज्या व्यक्तीने ही कंपनी विकत घेतलेली होती ती व्यक्ती म्हणजेच
तनया जी आहे, तनया देशमुख हिने मात्र वाट लागलेली असते आणि तिला मात्र धक्का बसलेला असतो. आता मात्र सगळेजण पाहत असतात, सगळेजण टाळ्या वाजवत असतात. राणी ही आता बॉसच्या खुर्चीवर विराजमान असते. तनिष्काची मात्र वाट लागलेली आहे आणि ती घरी आलेली असते. राणीने दारात जी तुळस लावलेली आहे त्या तुळशीवरती ॲसिड टाकते आणि त्या क्षणी ते तुळशीचं रोप आहे ते जळून जातं. तेव्हा ती म्हणते, तुमच्या दोघांचं आयुष्य सुद्धा असंच होणार आहे. आणि नेमकं त्याच वेळी राणी आणि इंद्रा बाहेर आलेले असतात. दोघंजण ही गोष्ट पाहतात तेव्हा त्यांना सुद्धा धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.